हरे कृष्णा. सगळ्यांना आज मदर डेच्या खूप खूप शुभेच्छा. आज मदर डे असल्यामुळे मी पण एक मदर आहे. मला 2 छोट्या छोट्या मुली आहे. बघा, आज मी कसं माझं लुक केलेला आहे. ड्रेस घातलेला आहे, ड्रेस वेअर केलेला आहे आणि त्याला अशी कानातले घातलेली आहे. आता तर सकाळी मी थोडं एवढंच आपली तयारी केलेली आहे. आता नाश्ता झालेला आमचा आणि नंतर जेवणामध्ये मी थोडी भाजी आणि भात बनवलेला आहे. आज थोडंसं संडे असल्यामुळे थोडं रिलॅक्स आहे आणि थोडं कामं पण आवरणं चालू आहे. तर म्हटलं तुम्हाला सगळ्यांना विश करायचं होतं. माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना पण मदर डेच्या खूप खूप शुभेच्छा. आई, बहिणी, आत्या, मावशी, काकू ज्या कोणी आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा. माझ्या आईला पण मदर डेच्या खूप खूप शुभेच्छा. तिला पण मी सकाळी मेसेज केलेला आहे आणि आता ती कशी लांब असल्यामुळे मी तिला जाऊन विश नाही करू शकत, त्याच्यामुळे मी तिला मेसेज केलेला आहे. नाहीतर मग ती असती तर आम्ही ऑफकोर्स पार्टी एन्जॉय केली असती आम्ही. तरी पण छोटीशी पार्टी ठेवलेली आहे. आता बघू संध्याकाळी काय करायचं. आज संडे असल्यामुळे माझे हस्बंड पण घरी असल्यामुळे आम्ही सगळे एन्जॉय करू. मुली, मी थोडंफार छोटंसं मुलींसाठी थोडं एन्जॉय करूया. ओके. तर मला हे बोलायचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये आई ही खूप इम्पॉर्टंट असते. कारण की ती असेल तर आपण आपले छोट्या छोट्या गोष्टी, आपलं सुखदुःख आपण तिच्याशी शेअर करतो. तसंच लहानपणापासून आपण आईसोबत राहतो आणि तिला आपण खूप जवळचं असं समजतो आईला, की तिला आपण असं मैत्रिणीसारखं तिला सगळं शेअर करतो. जसं कॉलेजच्या गोष्टी, स्कूलच्या गोष्टी आपण तिला शेअर करतो. तर जसं आपण मोठं होतो तसं तसं नंतर काही आपल्याला आयुष्यामध्ये काही संकट आले, काही अडचणी आली तर आपण तिच्याशी शेअर करतो, तिच्याशी बोलतो आपण. तसंच ती जशी जशी मोठी होते, आई जशी जशी मोठी होते आणि आई पण तिच्या वयात आल्यानंतर मग तिचं जे एज वाढत जाते आणि नंतर तिच्या मुली ह्या मोठ्या होतात, मग ती त्या मुलींकडे मैत्रिणीसारखी बघते आणि त्यांच्याशी आपले काही सुखदुःख, आपल्या काही गोष्टी ती शेअर करते आणि तिला कसं ती मैत्रीण वाटते. जसं लहानपणी आपल्याला आपली आई मैत्रीण वाटते, तसंच आई जेव्हा तिच्या वयामध्ये जशी जशी ती म्हातारी होत जाते तर तसं तिला पण तिच्या मुली ह्या मैत्रिणीसारख्या वाटतात आणि ती सगळ्या गोष्टी ती शेअर करते. आणि आपण आपल्या आईशी खूप प्रेम करतो. तुम्ही किती प्रेम करता ते मला नक्की सबस्क्राईब करून सांगा. मला मेसेज करा आणि त्याच्यामध्ये सांगा तुम्ही तुमच्या आईशी किती प्रेम करता. मी तर करते.